पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एका संगीत मैफिलीत एक तरुण गायक मंचावर आला. चेहऱ्यावर लाजरी स्मितरेषा, आवाजात मखमलीपणा. पण गंमत म्हणजे तो व्यावसायिक गायक नव्हता, तो टेक्स्टाईल इंजिनियर होता. आणि त्या दिवशी श्रोत्यांनी जे ऐकलं त्यामुळे एका नव्या भावगीत युगाची सुरुवात झाली. हा गायक म्हणजे भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी. भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची. काही बोलायचे आहे पण बोलणारं नाही. जेव्हा तिची नी माझी डोळे कशासाठी. डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी. दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे. दिवस तुझे हे फुलायचे. येशील येशील राणी. ही आणि अशी अनेक गाणी आपल्या आवाजांनी ज्यांनी अजरामर केली ते प्रतिभासंपन्न कलाकार अरविंद दाते म्हणजे रसिकांचे लाडके अरुण दाते. इंदोर येथील संगीत मैफिलीतील दर्दी संगीतप्रेमी रामू भैया दाते यांच्या पोटी 4 मे 1934 रोजी अरविंद दाते यांचा जन्म झाला. रामू भैया यांनी त्या काळी IAS परीक्षा उत्तीर्ण होऊन न्यायाधीश, कलेक्टर यासारख्या नोकऱ्या सोडून केवळ संगीतप्रेमासाठी संगीतासोबत राहणे पसंत केले. त्याचप्रमाणे अरविंद दाते हे देखील टेक्स्टाईल इंजिनियर असूनही केवळ संगीताच्या वेडापायी वडिलांचे अनुकरण करते झाले. दाते यांच्या घरी मोठमोठ्या शास्त्रीय गायकांच्या मैफिली रामू भैया नेहमीच भरवायचे. बालपणीच कुमार गंधर्व, भानुमती, रामभाऊ गुळवणी इत्यादी दिग्गजांच्या स्वरात अरविंद दाते डुंबत असत. इंदोरजवळील देवास येथे कुमार गंधर्वांचं वास्तव्य होतं. त्यांच्या संगीत शिक्षणाची सुरुवात कुमार गंधर्वांकडे झाली. अरुण दातेंना त्यांचे वडील कुमार गंधर्वांना देवासहून आणायला कार घेऊन पाठवत असत. एकदा गाडी चालवताना कुमार गंधर्वांनी त्यांना गुणगुणताना ऐकलं. गंधर्व त्यांना म्हणाले, अरे तू आजकाल फार गुणगुणतोस, हरकती घेतोस. चल मी तुला गझल शिकवतो. आयुष्यात पहिल्यांदा अरुण दाते उर्दू गझल शिकले, ते साक्षात कुमार गंधर्व यांच्याकडून. सुरुवात तर झाली पण हे रामू भैयांना माहिती नव्हतं. ते कसं माहिती झालं याचाही मजेदार किस्सा आहे. पु ल देशपांडे एकदा इंदोरला अरुण दातेंच्या कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. कार्यक्रमानंतर पुलंनी हार्मोनियम मागवली आणि ते गायला बसले. गाणं झाल्यावर तुम्हा मुलांमध्ये कोणी गातं का असं त्यांनी विचारलं. तेव्हा एकानं अरुण दातेंकडे बोट दाखवलं. ते तर चांगलेच घाबरले, कारण पुल आणि रामू भैया घट्ट मित्र होते. त्यामुळे आपलं गाणं खराब झालं तर ते बाबांना सांगतील की काय अशी त्यांना भीती वाटली. पण पुलंच्या आग्रहाखातर त्यांनी कुमारजींनी शिकवलेली ती गझल ऐकवली. ते ऐकल्यावर पुलंनी त्यांना तू रामू भैयांचा मुलगा ना असं विचारलं. दातेंनी हो म्हटलं. मग काय, पुलं अरुणजींना घेऊन त्यांच्या घरी गेले आणि रामू भैयांना विचारलं, तुमचा मुलगा काय कमाल गातो याची तुम्हाला कल्पना तरी आहे का. त्यावर आफत आहे यार, ही त्यावर रामू भैयांची खास इंदोरी प्रतिक्रिया. वडिलांची आणि मुलाची अशी पहिली सांगीतिक ओळख करून देण्याचं श्रेय जातं ते पुलंना. हाही किती मोठा भाग्ययोग. अरुण दाते हे संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या गळ्यातील ताईत होते. खळे यांनी अरुण दातेंच्या गाण्याला पैलू पाडले. अरुण दातेंची ओळख ठरलेले शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून हे अजरामर गाणं सर्वप्रथम अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा या जोडगोळीकडून 1962 साली त्यांनी गाऊन घेतलं. आकाशवाणीच्या मासिक गीत या कार्यक्रमात या गाण्याचं प्रक्षेपण झालं. आकाशवाणीवर अनावधानाने गायकाचे नाव अरविंदऐवजी अरुण सांगितले गेले आणि तेच नाव पुढे कायम झाले. पुढे अरुण दाते यांच्याबरोबर हे गाणे कविता कृष्णमूर्ती यांनी आणि त्यानंतर अनुराधा पौडवाल यांनी गायले. सर्वप्रथम 1962 साली हे गाणे मुंबई आकाशवाणीवर प्रदर्शित झाले. या गाण्याबद्दल सर्वप्रथम गजानन वाटवे पुरस्काराने अरुण दातेंना पुरस्कृत केलं. पण ज्या गाण्याने हा इतिहास घडवला, एक वेगळी ओळख निर्माण केली, ते गाणं गाण्यासाठी अरुण दाते यांनी सुरुवातीला नकार दिला होता. हे गाणं त्यांनी गावं यासाठी संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे त्यांना आग्रह करीत.
आपण हिंदी भाषिक प्रदेशातील असल्याने आपले मराठी उच्चार शुद्ध नसल्याचे कारण सांगून दाते यांनी सुरुवातीला 3 वर्ष ते गाण्याचे टाळले. शेवटी मग वडील रामू भैया दाते यांना हे कळल्यावर त्यांनी अरुण दाते यांना ते गाणं गायचा सल्ला दिला आणि पुढे त्या गाण्यानं इतिहास घडवला. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या दिवशी केशवराव भोळे, पु ल देशपांडे, रामू भैया दाते, गायक म्हणून अरुण दाते आणि गायिका सुधा मल्होत्रा, संगीतकार श्रीनिवास खळे, मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि संगीत संयोजक अनिल मोहिले इतकी दिग्गज मंडळी उपस्थित होती. हे फार कमी लोकांना माहिती असेल, पण जोपर्यंत संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे हयात होते तोपर्यंत अरुण दाते वर्षातून एकदा त्यांना भेटायला येत असत. कारण लाईव्ह शोमध्ये सादर केलेली बहुतेक लोकप्रिय गाणी खळे यांनीच संगीतबद्ध केली होती. याच जाणीवेतून अरुण दाते खळेंना वर्षातून एकदा तरी भेटायला जायचे. असे एक उत्तम कलाकार आणि तितकेच उत्तम माणूस असलेल्या मखमली आवाजाच्या अरुण दाते यांना स्मृतिगंध परिवारातर्फे आदरांजली. त्यांनी गायलेल्या गाण्यांपैकी कुठलं गाणं तुम्हाला आवडतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.